एक महत्त्वाची अपडेट, सुनेत्र पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट ही आहे, खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना राज्यसभेचा राजीनामा देणं गरजेचं होतं आणि तसंच त्यांनी केलं आहे। सुनेत्र पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे आणि आता त्यांच्या जागी नेमकी कुणाची वर्णी लागते हे बोलणं सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल, कारण पार्थ पवार यांचंही यासाठी नाव घेतलं जात आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, सुनेत्र पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिलाय। महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी जी आहे ती निवडलेली आणि त्यामुळे त्यांना दिल्लीतला राज्यसभेचे सदस्यत्व होते ते सोडलं, त्याचा राजीनामा देणं गरजेचं होतं। ती तांत्रिक भाषा आहे ती केल्याचं समजतंय। आता त्या विधिमंडळाच्या गटनेते झाल्यानंतर त्या संदर्भात 5:30 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राच्या पदाची शपथ ते घेणार आहेत आणि त्यामुळे त्यांना दिल्लीचा राजीनामा द्यावा लागत होता, तरी दिल्याची माहिती नाही। नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपल्याला माहिती आहे तर सुनेत्र पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या आणि जर आता त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत तर त्यांना राज्यसभेचा जो राजीनामा आहे तो देणं अनिवार्य असतं। तसंच त्यांनी तो राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे खासदार पदाचा आणि त्यानंतर आता हे खासदारपद राज्यसभेचं पार्थ पवार यांच्याकडे जाणार अशाही चर्चा सध्या सुरू आहेत। नेमकी कोणाची वर्णी लागते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। मात्र ज्या नवीन ताज्या अपडेट्स करतात त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सुनेत्र पवार यांची गटनेतेपदी निवड झाली, त्यानंतर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे। या दोन महत्त्वाच्या घडामोडी आणि ज्या ठिकाणी त्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडेल, अत्यंत साध्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा होईल। 5:30 वाजता सुनेत्र पवार या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतील आणि पहिल्या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री पद त्यांच्याकडे असणार आहेत। त्याचीही तयारी आपण कितपर्यंत पूर्ण झाली आहे तीही बघू शकतो। ही दोन दृश्य महत्त्वाची आपण बघतोय। CP राधाकृष्णन यांच्याकडे सुनेत्र पवार यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा सोपवलेला आहे। या महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय। विधिमंडळामध्ये जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमधून नवीन अपडेट्स आपल्या समोर येत आहेत। सुनेत्र पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे, सोबतच त्यांनी राज्यसभेचा जो खासदार पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। CP राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला आणि त्यानंतर आता त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। संध्याकाळी 5:30 वाजता हा उपमुख्यमंत्री पदाचा सोहळा शपथविधीचा सोहळा पार पडेल। अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील। संध्याकाळी 5:30 सुनेत्र पवार या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतील। CP राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी त्याआधी आपल्या खासदारकीचा राजीनामा सोपवलेला आहे। 5 वाजताची वेळ होती, ती 5:30 वाजताची वेळ केली असं समजलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख नेते सुद्धा या शपथविधीला उपस्थित राहतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय अजितदादा असताना पक्षाची घटना आणि सर्व अधिकार हे आदरणीय अजितदादांकडे होते। ती संपूर्ण प्रक्रिया उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींकडेच संपूर्ण सूत्र देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रमुख नेतेमंडळींनी घेतली आणि आज पहिली प्रक्रिया पूर्ण होत असताना गटनेतेपदी सुनित्रा वहिनींना आज बहुमतानं आणि सर्वांच्याच निर्णयातून ही प्रक्रिया पूर्ण पार पडते। एवढं व्हायचंय की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्याच्यात एक होत होता। सिरीज ऑफ दिस आणि निर्णय आता जाहीर करायचा होता द्वारासारखे आणि ही तारीख आधीची दिलेली शरद पवारांनी वक्तव्य केलेलं आहे की गेल्या 4 महिन्यापासून विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती। नाही, मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे। आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, आम्ही सगळ्यांनी बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल। स्वच्छ सांगितलं
की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनही होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का बसला. ही चर्चा पुढं आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? माहिती कधी त्याच्यात नाही. तर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. आज संध्याकाळी त्यांचा शपथविधी होतोय आणि विधिमंडळ पक्षाच्या प्रमुखपदी त्यांची निवडही झालेली आहे.